अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली। यानंतर अनेक राजकीय चर्चा रंगू लागल्या। यानंतर शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी कुटुंबाने एकत्र यावं अशा आशयाचं विधान केलं। यानंतर स्वतः रोहित पवार यांनीही कुटुंब एकत्र असेल तर चांगलंच आहे, राजकीय भूमिका मात्र वेगळ्या आहेत असं म्हटलं। नमस्कार, मी वर्षा वैभव थोरात आणि आपण पाहताय योद्धा न्यूज। सुनंदा पवार यांनी केलेल्या विधानावर रोहित पवारांना विचारणा केल्यानंतर त्यांनी म्हटलं की माझी आई पवारांची सगळ्यात मोठी सून आहे। त्या दृष्टिकोनातून कुटुंब एकत्रित यावं अशी तिची भावना आहे। भावनिक होऊन आईने ते वक्तव्य केलं असावं। व्यक्तिगत तुम्ही मला विचाराल तर कुटुंब म्हणून सांगतो, 37 वर्ष मी सर्व कुटुंब एकत्रित बघितलं आहे। कुटुंब म्हणून सर्वांनी एकत्रित असणं चांगलं आहे। शेवटी कुटुंब आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। कुटुंब म्हणून एकत्र असलं पाहिजे। राजकीय भूमिकाही तितक्याच महत्त्वाच्या असतात। आज मात्र आम्ही वेगळे आहोत। रोहित पवार यापुढे म्हणाले की माझी आई सामाजिक क्षेत्रात काम करते, तिच्या मनात कुठेही राजकारण नाही। कुटुंब एक असणं महत्त्वाचं आहे हे देशालाही माहीत आहे। भारतीय संस्कृतीला जपून काम करणारे आपण लोक आहोत। सातत्याने द्वेष असणं चांगलं नाही, द्वेषापेक्षा सांस्कृतिक राजकारण करणं आवश्यक आहे। पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादांनी त्यांची भेट घेतली, ही गोष्ट चांगली आहे म्हणत रोहित पवारांनी आपली भूमिका व्यक्त केली। तसेच त्यांनी भाजपला देखील फटकारल्याचं यामध्ये पाहायला मिळालं। यावेळी बोलताना ते म्हणाले की भाजप पुन्हा एकदा फोडाफोडी करेल असं वाटत नाही। त्यांच्याकडे बहुमत आहे, असं असतानाही ते रेप्युटेशन खराब करणार नाहीत। 10 जागांसाठी ते पुन्हा असं राजकारण करणार नाहीत असं रोहित पवार म्हणालेत।